नमस्कार. जयशंकर माहेश्वरी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे मराठी म्हणी व त्यांचे अर्थ. तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे मराठीतील म्हणी आणि त्यांचे अर्थ. 1. आपलेच दात आपलेच ओठ. या म्हणीचा अर्थ असा होतो, आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. 2. खऱ्याला मरण नाही. अर्थ असा होतो, खरे कधीच लपत नाही. 3. खाई त्याला खवखवे. त्याचा अर्थ असा होतो, जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. 4. खाऊ जाणे तो पचवू जाणे. त्याचा अर्थ असा होतो, एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. 5 नंबर, अति तेथे माती. त्या म्हणीचा अर्थ असा होतो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो. 6. आधी पोटोबा मग विठोबा. या म्हणीचा अर्थ असा होतो, प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देवधर्म करणे. 7. असतील शिते तर जमतील भुते. एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. 8 नंबर, आउटगटकेचे राज्य. या म्हणीचा अर्थ असा होतो, अल्पकाळ टिकणारी गोष्ट. 9 नंबर, असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. ह्या म्हणीचा अर्थ असा होतो, दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. 10 नंबर, आडला हरी गाढवाचे पाय धरी. ह्या म्हणीचा अर्थ असा होतो, एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. 11. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. 12 नंबर, अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज. ह्या म्हणीचा अर्थ असा होतो, गरजवंताला अक्कल नसते. 13 नंबर, अंगावरचे लेणे जन्मभर देणे. ह्या म्हणीचा अर्थ असा होतो, दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे. 14 नंबर, अंधारात केले पण उजेडात आले. ह्या म्हणीचा अर्थ असा होतो, कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच. 15 नंबर, अक्कल नाही काडीची नाव सहस्र बुद्धे. ह्या म्हणीचा अर्थ असा होतो, नाव मोठे लक्षण खोटे. 16 नंबर, अति झाले अन आसू आले. ह्या म्हणीचा अर्थ असा होतो, एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते.
17 नंबर, अतिपरिचयात अवज्ञा. ह्या म्हणीचा अर्थ असा होतो, जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो. 18 नंबर, आईची माया आणि पोर जाईल वाया. ह्या म्हणीचा अर्थ असा होतो, फार लाड केले तर मुले बिघडतात. 19, आयत्या बिळावर नागोबा. एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. 20 नंबर, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. ह्या म्हणीचा अर्थ असा होतो, अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. थँक्यू. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. शेवटी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. थँक्यू.